कान्होपात्रा नावाची एक माऊली होऊन गेली, फार सुंदर होती. तिच्याकडे बघत असताना बऱ्यापैकी नराधमांची दृष्टी कामानं व्याहळून गेली. जंगलात वास्तव्य केलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची भेट झाली आणि आळंदीतल्या मालकांचं ऐकून पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा एकदाच बघितला, एकदाच बघितला. सुनबाई माहेराहून आल्या, सासूचं दर्शन घेतलं आणि तिला एक पीस द्यायला चोळीला की सासू 2-3 दिवस जेवत नाही. इतकं तिचं मन भरत. सुनबाई माझ्या पाया पडल्या, सुनबाई माझ्या पाया पडल्या. सुनबाईनं बघा न कसा पीस आणला, चांदण्यावानीच चमकायला. आणि ते कोणी कुण मोजा, झंपर होईन आणि टोपर देत नाही. पण सासूच्या पाया पडली की म्हातारी खुश खुश होती, खुश. एकटी सून पाया पडली तर एकटी इतकी म्हातारी खुश. कान्होपात्रेनं साहेब विश्वाच्या मालकाला एकदाच बघितलं आणि त्याच्या पायावर देह समर्पित केला आणि उजव्या हाताला अंत्यविधी झाला. जगातला प्रत्येक व्यक्ती गेला की पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही, आधी तिचं दर्शन. काय सुख असेल, काय सुख असेल, काय सुख. निळोबाराय सारखी व्यक्ती पंढरीला पोचली. निळोबाराय म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचे शेवटचे लाडके लढीवाळ संत. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार काव्यतीर्थ म्हणायचे. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीने कोणाचाही अभंग स्वीकारला नाही. लेहिले खूप असतील, ट्रक भरले असतील लिहिणाऱ्याचे, पण निळोबारायच्या नंतर पुन्हा कोणाच्या अभंगाला मान्यता नाही. ते फक्त निळोबाराय. आणि ती निळोबाराय पंढरीला आले, मालकाचं दर्शन घेतलं, आईसाहेबाचं दर्शन घेतलं. तरटीच्या झाडापाशी वळकटी टाकली, भजन केलं, झोप लागली. रात्री तरटीच्या झाडातून रामकृष्ण नामाचा ध्वनी येत होता. विचारलं, पुजारी झोपलेले, देवाची शेजा आरती झाली, कोण भजन करतंय? जागर संपलाय. तर झाडाचा बुंथा पाजरत होता, पाणी येत होतं झाडाच्या बुंथ्याला. विचारलं, कोण? स्त्री रूपात आवाज आला, महाराज मी आहे. कोण आपण? मी कान्होपात्र आहे. माय रडतेस? तुमच्यासारख्या विश्वाच्या मालकाला इतक्या अधिकारवाणीनं बोलणारी संत आज माझ्या तुमच्या डोक्याचा स्पर्श माझ्या बुंथ्याला झालाय, याच्याकरता मी पावन झाले. आणि मग निळोबारायने विचारलं, माय तुला इथं येण्याचं कारण? मी एका वेशीची कन्या होते, एका वारांगणीची कन्या होते, आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या स्त्रीची मुलगी. विश्वात सन्मान अपमान काय असेल ते हे काही माहीतच नव्हतं, पण विश्व माझं दर्शन घेतंय, एवढं मोठं मला सुख प्राप्त झालं. औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. आहेत म्हणून सगळ्यांना एक एक प्रमाण देतो मी, काही ताण घेऊ नका. सगळ्यांनी वाटून वाटून म्हणायचं वेगात. कान्होपात्रेला एवढं मोठं सुख प्राप्त झालं परमेश्वराच्या मुखात. 7व्या अवतारात एका अस्वलीनं जगाच्या मालकाला पाहिलं. अस्वलीन कळती ना, इतके सांगा नख असते. आता जर ओरिजिनल अस्वलीन जंगलातून इथं आली तर हा ती रंगानं अस्वलीन, काही अस्वलनीच्या गुणाच्या, हो काही कायला गुन्हा अस्वलनीचे. हो माणसात माणसं ठुलेत नाही. काय 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 अस्वलनी बापा. दादा महाराज मी अस्वलनी म्हणायला लागलो. लय काय काय अस्वल. जंगलात आई सोबत गेली,
आणि विश्वाचा मालक पाहिला. पशु काय पाप पुण्य जाणीते काय माहिती, पण रूप सुंदर होतं. आणि त्याला पाहिलं, डोळे झाकून घेतले, पुन्हा काही पाहायचंच ठरिलं नाही. आई आली तिकून. आईने विचारलं, बाई डोळे कशाने बंद केले? झाले काही नाही म्हणजे मी मनन केले, काही दुखत नाहीत, जळजळ करीत नाहीत, काही आले नाही, काय नाही, लाली नाही, त्याला वेदना नाहीत, काय नाहीत, मी स्वतः बंद केले. उघड ना. नकोय. लोक वय झालं तरी ऑपरेशन करतात, ते करू दे ग. मी काय अंध नाही, काय नाही. मी असा एक सुंदर व्यक्ती पाहिलाय, त्याच्या व्यतिरिक्त मला जगातलं काही पाहायचं नाही. कशासाठी पाहिला? मला त्याच्यासोबत लग्न करायचं. वेळीच की काय तू? आसवलनी सोबत एखादा सुंदर पुरुष लग्न कसा करील? ती म्हणली, ते करायचं का न करायचं तो ठरेल, पण मी त्याच्यासोबत लग्न केले. वरिले सावळे परब्रह्म, मी मात्र त्याला पती मानले. मला मानायचं का न मानायचं तो ठरविल, पण माझा मात्र ठाम विश्वास आहे, मी त्याला पती मानले. घरातल्या सगळ्या लोकांनी समजून सांगितलं, पण ऐकायला काय तयार नाही. आता नाव घ्यावं तर नाव माहीत नाही, गाव पाहावं तर गाव माहीत नाही, कुळ माहीत नाही, काही नाही. एकच कळत होतं, मानवी शरीर अतिसुंदर आहे. त्या सुंदरपणाचं चिंतन करीत 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 एके दिवशी देह समर्पित झाला. घरातल्या लोकांनी पेटवलं, अस्थी पाण्यात समर्पित केल्या. क्रतात्रेतायुग संपलं, द्वापार युगात जन्म झाला. ती आस्वलाच्याच कुळात जन्माला आली. तिचं नाव ठेवलं जामवंती. जामवंताच्या घरी राहत होती. त्यांची कन्या म्हणून जन्माला आली. आणि पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर इतकं कर्ज झालं, इतकं कर्ज झालं, आपण आता मुक्त कसं करायचं? दुःखाची निवृत्ती सांगतोय. 5 सुख किती प्राप्त होते विश्वाच्या मालकाला पाहिल्याच्या नंतर. आणि पंढरपुरातले मालक एका निमित्तानं तिथपर्यंत पोचले. आणि पोचल्याच्या नंतर काय ते स्वरूप असेल देवाचं. जामवंताशे धिपाड एखाद्या 5-25 सिंहासारखा रगदार माणूस बसलेला त्या काळातला. कोण? कृष्ण म्हणतात मला. कोण कृष्ण? आमच्या ठिकाणी राहतो. काय काम आहे आमच्याकडं? वजनदार माणसं होती ती, वजनदार माणसं होती. आणि खरंच कोणी कोणी कुठं जायचं ठरलं पाहिजे. संन्याशान लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं? दुकानदार विचारील का नाही काय इथं काय? हो, ज्याला दिसतच नाही ते चष्म्याच्या दुकानात गेला. समज नाही त्या गोष्टीला. आसोलाच्या घरी माणसाला जायचं काय काम आहे बुवा? काय काम आहे आमच्याकडं? मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. अरे बापरे, फार दस्त. ते काय साधा पैलवान होता का महाराज? या पैलवानासोबत मारुतीराय कुस्ती खेळत नव्हते कारण वयानं ज्येष्ठ होते, त्याच्यामुळं मारुतीरायाने नाकारलं. आणि प्रभू रामचंद्राला कुस्ती खेळायची तर वाल्मिकानं लिहिलं नव्हतं म्हणून खेळता नाही आली. एवढा फार दसतो पैलवान. ते का तुमचा आमचा पैलवान आहे का? आमच्या 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला, आणि 3 जिल्ह्यात त्याला एकही पैलवान नाही भेटला त्याला पाडणारा. पण 4थ्या जिल्ह्यात एक नेमकंच जन्माला आलं, म्हणजे उदयाला आलं. आणि ख्याती पोचली त्याच्यापर्यंत आली की त्या जिल्ह्यामध्ये एक पैलवान आहे आणि ते फार भारदस्त. ते आलं माझ्याकडं. म्हणलं काय? आपल्याला जायचं बाळू महाराज तिथं. बेनलगडे इस्तू घेऊन कोणाच्या घरी नाही गेलं पाहिजे. कोणी कुस्त्या ठेवा, काय ठेवा, पत्रिका यावा, मग जावा, मग तू त्याला सलामी दे. नाही नाही, जेवणच जाईन म्हणीन, त्याला पाडायचंच घरी जाऊन. नको म्हणलं, कशाला जातो उगच? नाही नाही, तुम्ही त्या गावात कीर्तनाला गेला असताना. म्हणलं 4 बाऱ्या गेलो रे, शेतकरी गाव आहे ते, काळ्या मातीची नाळ असलेलं गाव आहे, तू येडेवानी करू नकोस. नाही नाही म्हणे, 2.5 क्विंटल बदाम खाल्लेत म्हणला म्या. हे काय साधा व्यक्ती आहे का? मला सूचना करा, हात करा. हो हो, एवढं संपल्यावर मी बी टाइम संपवतो. वरण शिजल्यावर मलाही जाळ घालायचा नात नाही. एका बाईनं वरण शिजल्यावर गॅस सुरूच ठेवला. म्हणलं बाई बंद कर ना. ती म्हणली माझ्या नवऱ्याला 2.5 लाख पगार आहे. म्हणलं पगार जळू दे बाई, पण वरण जळालं ना. तुझ्या नवऱ्याला लय पगार असली म्हणजे वरण शिजत असतं. गेलं जळून, पाणी जळालं आणि डाळ जळाली, काय कोळशे खाती काय? तसं मलाही नात नाही शिजल्यावर जाळ घालायचा. काय झालं? ते पैलवान म्हणला जायचं. म्हणलं नको रे, कशाला ताण घेतो, जाऊ दिन म्हणलं. नाही नाही म्हणला, जायचं. तुम्ही संग चाला. म्हणलं येडा आहेस का? अशा कुठाण्यात आम्हाला कशाला नेतो? मग संघ 2-4 होते शिपरूट आपले. शेपटी हालिनार काही संघ असतेत ना. शेपटी हालिनार काय नसते, ते गोंडा गिंडा चट तुटून गेलेला असतो, पण उरे दुडका आली ते. काही काहीच्या नात लोकांचं त्याच्या मागं लयत माणसं. अरे दुंडके येतं, दुंडके संघ घेऊन फिरणारे कुठे वरी जात असते. तो हे दुंडकेच्या नादी नाही लागलं पाहिजे. आणि 2-4 आपले शिपरूट मायबाप कदरलेले द्यायला, माय दुसऱ्याचा ऊस खुरपायला, आणि याला 1.25 लाखाचा मोबाईल. लाज वाटायला पाहिजे.
दुसऱ्याचा ऊस खुरपायली माईन, तू 1.25 लाखाचा मोबाईल घे, तू पांचटा, तुला कोण्या नरकात टाकावं देवाला कळणार नाही. अशी 2-4 जण त्याच्यासोबत. आणि पहिलं होतं जरा ताकदवान, पण मला असं वाटत होतं त्यांनी तिथं जाऊ नये. तिथे गेल्याबरोबर त्या गावात त्याने गाडी गिडी सोडली, विचारलं आमका आमका पहिलं. त्या घरी राहतं, त्याला पत्राचं घर होतं. त्याची आजी स्वयंपाक करू लागली. ते गेलं तर शेतात गव्हाला पाणी भरायला, आणि आजी स्वयंपाक करू लागली. आपली जुन्या काळातली म्हातारी होती, 92 वर्षाची, याच्या गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या. ती म्हातारी तंबाखू खात नव्हती, नस वडीत नव्हती, दुसऱ्याचे चोरून फुलं महादेवाला वाहत नव्हती. चांगली म्हातारी होती. दुसऱ्याच्या सुनाला लावून देत नव्हती, अशी म्हातारी होती ती. चांगली होती बिचारी, पद्धतशीर म्हातारी होती ती, आणि स्वयंपाक करीत होती ती म्हातारी. काही काही म्हाताऱ्याला त्यांच्यावर संस्कार मांजरीचे झालेले. सुनानं काम कर म्हणलं तर करायची नाही, शेजारीन चपात्या करताना तिला उंडे करून देईन, अशा काही काही. वा वा वा, ती चपात्या करतील, ही उंडे करून देती. आणि घरच्या सुनान म्हणल्या म्हणली कमरातून जाळ निघलाय, नाही जाग्यावर जळायची का? काही काही म्हातारे असतात ना, असतात. कशा हसत्यात बघा ना, 5-6 दिसायला टक 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 उघ्या. जाऊ द्या आता, या तीर्थावेत त्याच्याकरता तुमचे नाव घेत नाही. चला, योगास आला, ती गेलं तिथं. आजी पैलवान, मा नातू आहे. म्हातारी म्हणली मा नातू आहे पैलवान. कुठे? उसाल गव्हाला पाणी भरायला गेलाय. कधी येईन? लाईन गेल्या येतो. बर, गाडीतच बसली. म्हातारी जुन्या काळातली होती साहेब. तिने सांगितलं ए इकडे या रे. बशीला पोतळे टाकले, ताट दिले, गरम गरम तयावरल्या चुलीवरल्या भाकरी आणि कोरडी भुरकी वाढली. आता पहिलवान 2.5 पोते काजू खाणारे कोरडी भुरकी खातो का? आहे का नाही? हे मकातला चांगला हाल्या होता, आणि हे कुसळी खातू होय. ते म्हणलं आजी मी पहिलवान आहे, 2.5 क्विंटल काजू खाऊ घातलेत माझ्या बापानं, 3 जिल्ह्यात पठ्ठ्याला कोणी हात देत नाही, आणि मला कोरडी भुरकी. म्हातारी म्हणली थांब, तेल वाढी. ते भाजलेल्या कळडी त्याच्या ताटावर टाकल्या, घे तेल. म्हणलं आजी या कळडी येतात, या घाण्यात न्यावं लागतात, नाही याची आरड घ्यावं लागती. म्हातारी म्हणली बाब्या आमच्या इथं घाण्यावर कोणी जात नाही, आरड घेत नाही, तितकं कोणी बेजार होत नाही, आम्हाला तेल खावं वाटलं ना याच्यातलंच खातो. आगाऊच म्हातारी म्हणलं याच्यातलं तेल. त्या म्हातारीनं कळडी घेतल्या ना, कर 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 पिळल्याबरोबर त्याच्यातून तेल पडलं. ते जेवलेन बुट तिथंच विसरलेन, गाडीत बसले. तर म्हातारी म्हणली बुट न्या ना. नग म्हणला तो 92 वर्ष आहे, तर कळडी पिळल्यावर तेल काढ, तुझ्या नातवानं मला दाबल्यावर मोह काय काय काढीन येतो म्हणला मी. खालचे पैलवान असे म्हणल्या, ते पैलवान कसा असेल? आणि जगाच्या मालकाला ते पैलवान तुमची मुलगी करायची, बाजार आहे का म्हणे इथं? लग्न करावं लागन. देईन म्हणले. माझ्या बरोबरीचं कोण असेल? कुस्ती खेळी 27 दिवस 27 रात्रा, घाम नाही. विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मालकाने सासरा म्हणून दर्शन घेतलं. तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम विद्याबलम दैवबलम लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम पराजय. लागलं लग्न. आजची लग्न तिथी बी येईन, पुन्हा मुहूर्त बी. लग्न लागलं आणि नवरी घेऊन घरी गेले. घरी घेऊन गेल्याच्या नंतर वसुदेवाचं दर्शन घेतलं, बाकी काही दादांचं दर्शन घेतलं, आईसाहेबाचं दर्शन देवान घेतलं. नवरीन घेतल्याबरोबरच सासूबाई मागं सरकल्या. काय कृष्णा काय पोरगी आणलीस बाया, तुला म्हणले होते लय मोठ्या हुंड्यावाली कर. ते म्हणलं आई तिच्या बापान हुंडा लय मोठा द्याला, पण पोरगी नाही चांगली. म्हणलं हे सांभाळायसाठीच हुंडा द्यालाय. मग एवढं मोठं गठुडं कशासाठी देतात? गरदा सांभाळायसाठीच देतात ना ते. हो आसोलीन केलीस ना. ते म्हणलं आई हुंडा लय द्याला. 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी द्यालता तिच्या बापानं. दृष्टांत संपला राजे हो. विश्वाच्या पाठीवर 16,107 पत्न्या असताना साहेब आसोलनीशी लग्न केलं. पुण्य काय असेल? फक्त विश्वाच्या मालकाला इतकं पाहिलं की त्याला पाहिल्याच्या नंतर डोळे झाकून घेतले, जगातलं काहीच पाहिलं नाही, आणि याचं कर्ज त्याच्या डोक्यावर झालं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, त्यांचे मालक सांगतात. आणि त्या पुण्याईनं इतकं सुख प्राप्त झालं की तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. हे सर्व गोष्टी ज्याच्या विश्वाची सत्ता ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तिचा पती भेटला. सामान्य सुख असेल का? पाहता श्रीमुख गोविंदाचे विठोबार ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आले.
देवाच्या घराला मजनी गोकुळाला तिथे मायेचा जन्म झालाय, मला तिथे ठेवा, माईला घेऊन या. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. वसुदेवानं डोक्यावर घेतलं, सुपात घेतलं. मंद मंद पडे पाऊस, पाऊस अमृताचा पडत होता. शेषानं वरती छाया धरली, बाहेर आली यमुना तुडुंब भरली. त्या यमुनेच्या पात्रात वसुदेव उतरलेले आहेत. पाणी वाढत होतं, पुरं चढला आचाट, त्याशी लावीला अंगुष्ट. पायाचा अंगठा लावल्याबरोबर तुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले आणि पहिलं तीराला वसुदेव पोचले. 4 दरवाजे होते, गाय दरवाजा, बिदी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा. 3 दरवाजे बंद आहेत. पण रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकली. गाई 9 लाख होत्या. जमीन किती असेल साहेब, कल्पना करा. ज्याच्याकडे 9 लाख गाई आहेत तो रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकतो. रिकामा नाही जगाचा मालक कोणाची तर झाला. महाराज, आई आणि बाबा जिवंत असताना नंदराजाच्या घडी भगवान परमात्मा 11 वर्ष 53 दिवस राहिले. याची एकमेव ताकद होती, नंदराजाकडे गाईच्या सेवेचं पुण्य होतं. 9 लाख गाईच्या सेवेचं पुण्य होतं. या पुण्याचा उदय आला आणि ब्रह्मांडाचा बाप आई वडिलाला सोडून ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा मालक, तो यशोदेच्या इथं थांबलेला आहे. ठेवलं तिथं, माया उचलली, निघून गेले. पहाटे पाहतात तर मुलगी नसून मुलगा आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. पाहतात तर मुलगा आहे. सर्व गोपी जमल्या, दाटी झालेली आहे. काय दान धर्म नाना प्रकारचा नंदराजाने केलेला आहे. एवढा आनंद, एवढा आनंद, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. एवढा आनंद की 10 दिशा दुमदुमून गेलेल्या आहेत. बघता बघता भगवान रांगू लागलेले आहेत. रांगता रांगता चलत होते. चलता चलता बऱ्यापैकी खोड्या केल्या. खोड्या करत असताना यशोदेनं सांगितलं, कृष्णा, आता तू घरी राहायच्या लायकीचा नाहीस, आता तुला शाळेत घालायचं आहे. आता जाई राना सवे घेऊन गोधना. भगवान परमात्मा गाई वासरं घेऊन यमुनेच्या तीरावर गोडशाचे वासरं आणि गाई सांभाळायचे. दुपारी सर्व गाई वासरं बसल्याच्या नंतर कळंबाच्या झाडाखाली सर्व गोपाळ एकत्रित बसायचे आणि सर्व गोपाळांना एकत्रित घेऊन जगाचा मालक जेवायचा. गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली. विश्वाचा मालक वरून बघत नाही, आतून बघतो. देवाकडे जात असताना अंतकरण शुद्ध असलं पाहिजे, वरून शुद्ध असून काही फायदा नाही. तुम्ही विश्वात वावरत असताना आपलं ज्याचं अंतकरण शुद्ध हे जगाचा मालक त्याला मानत असतो. वरून शुद्ध बगळे पण असतात, वरून शुद्ध बगळे असतात. शहाण्या शेतकऱ्यानं गव्हाच्या वळीला पाणी लावल्यावर पाणी कुठपर्यंत गेले हे जाऊन पाहायचंच नाही. बगळे जिथपर्यंत तिथरोग पाणी गेले असं समजायचं. पाणी जसं जसं पुढं जाईल, बगळीमध्ये पाणी पाणी बारीक बारीक भेगा असतात, त्याच्यात पाणी गेलं की मधले किडे बाहेर येतात. बगळे उचलायला तयारच असतात. मग इचू असू, गोमी असू, काही असू, बगळे दिसायला इतके पांढरे शुभ्र पण आतून काही खातात. तसं वरून आपण किती शुभ्र आहेत त्याच्यापेक्षा नाही, आतून किती शुद्ध आहोत. मग गवळीयाची पोरं ही अत्यंत साधी होती. साधी, शेमूड, खरकटे, नाकाशी, दिसायला साधी, पण आत इतके शुद्ध होते, आत इतके शुद्ध होते. महाराज, लेकरानं चिवळलेला दुधाचा काला जर 10 मिनिटं त्याच्यात हात घालून खाली टेकत असेल, खालचा त्याच्यात टेकत असेल, तर जन्म दिलेली आई सुद्धा त्या दुधाचा काला खात नाही. पण घरापासून तोंडात नेलेलं ताक कळंबाच्या झाडाखाली गेल्याच्या नंतर जगाच्या मालकानं ते गोपाळाच्या तोंडात ताक प्यावा. त्या अर्थी ते गोपाळ शुद्ध किती असतील कल्पना करा. आतून शुद्ध असले पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, गोकुळामध्ये वरून सजलेली बाई आली, तिचं नाव पुतना होतं. आणि क्रता त्रेता युगामध्ये आतून सजलेली बाई होती, तिचं नाव शबरी होतं. पुतना वरून सुंदर होती आणि शबरी आतून सुंदर होती. शबरीला आयुष्यात ब्रश भेटला नाही ताईसाहेब दात घासायला. शबरीनं आयुष्यात कंगवा घेतला नाही डोकं इचरायला. शबरीनं आयुष्यात कुठलंच मेकअप केलं नाही, तरी विश्वाच्या मालकानं तिला अंतकरणात घेतलं. तिचे येणे जाणे खुंटले. आणि पुतना इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, शोषून मारली. वरून सुंदर होती ना आतून नव्हती. ही देवाला आतून सुंदर असलेली माणसं आवडतात. गोपाळ ही अशी दिसायला जरी साधी असतील पण अंतःकरणात इतकी सात्विक आणि सदाचारी होती. त्यांच्या सानिध्यात विश्वाचा मालक राहिला. गोपी रासक्रीडा केली आणि याच गोपाळांच्या सानिध्यामध्ये विश्वाच्या मालकानं काला केला. जीवनो भय जायते नाम कृतुक पाप क्षालन हितार्थायाम प्रसादे रस्तु कवलायाम व्याधी निरशन हितार्थायाम प्रसादे भवमुक्ते यत सर्वाति संगायाम जायते सर्व दोषानाम कवलाम प्रसादे रस्तु. गोपाल कृष्ण भगवान ईश्वर
येत होतो, मा काय मीटर जपत नव्हतं, म्हणजे जळत नव्हतं. मागून सांगितलं आवरा म्हणून मी आवरलं. विठाला 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 विठाला. काय होतं माहिती का, काही काही ठिकाणी लय मोठे आचारी झाले की शिरा नदीलाच जातो. 2-4 असल्यावर कोणी जाळ लावतंय, कोणी तूप टाकतंय, कोणी पाणी टाकतंय. पण हे म्हणला जाळ लावा, ते म्हणला तूप टाका, ते म्हणला पाणी टाका. टाकला पत्रा होतं, प्यावा लागला शिरा. विठाला 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 भगवान परमात्म्याची लीला. मला काय सांगत राहतो, अजून तुम्ही म्हणताल तो काय ताण घ्यायचा त्याला. तिकडे फोडणी झाली, कीर्तनकारांनी जे विठ्ठल केलं आणि लगेच निरोप आला. काय नाही, मांजर पलीकडे उडू आणि लागली, कडीतच पडली. आता कडीचं सगळं साहित्य, पण हरभऱ्याची डाळ जालन्याहून आणायची, तोर पुन्हा चलू द्या. पुन्हा गाई गावात नेल त्याने, पुन्हा गाई गावात. विठाला विठाला एरवी कसं असतं, आता इथं माणसं एवढे येतं, 10-5 पंचक्रोशीचा कार्यक्रम त्यांना प्रसाद असतो, त्याच्यामुळे कीर्तनकाराने एक औपचारिकता म्हणून आजचा एक विधी काल्याचं एक थोडंसं बोलून आपलं आटपायचं. समय जाणं हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. लोक ऐकत आहेत म्हणून कोरक याच्या गाई जाईत ना, असं नसलं पाहिजे. मागच्यानी सूचना दिली, त्यांचं काही खोटं नाही, ही आली ही काही खोटी नाही. चला सांगतो पुढं. काय विश्वाच्या मालकाची लीला आहे. गाई वासरं यमुनेच्या तीरावर कळंबाच्या झाडाखाली ब्रह्मांडाचा मालक गोपाळांच्या सानिध्यात बसलेला आहे. वासरं बसलेले आहेत. तेवढ्या अवकाशात विश्वातल्या एका चतुर व्यक्तीच्या अंतःकरणात शंका आली. जगातला चतुर कोण असेल तर तो चतुरानन आहे. ज्याला 4 तोंड आहेत म्हणून चतुरानन म्हणतात, पण तो खरंच चतुर आहे. गणेश भाऊ खरंच चतुर आहे. त्याच्यासारखा चतुर मला असं वाटते जगात कोणी नसेल. साहेब, भांड्यासारखी भांडे करणारी जगात खूप माणसं असतील, पण एका भांड्यासारखं भांडं जगात कोणालाच करता येत नाही. असा एकच इंजिनियर असेल, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. हुशे साहेबासारखा चेहरा भारतातल्या एकाही माणसाचा दिसणार नाही. आणि जरी चेहऱ्यासारखा चेहरा दिसत असेल तर अंगठ्याचे ठसे एकाच्याही ठशाला येणार नाहीत. असंच आहे राहुलभाई नगरे सर, बरोबर आहे. भारताची संख्या, आपल्या पवित्र भारत देशातल्या लोकांची संख्या 150-150 कोटीपर्यंत गेली असेल, पण एकाचेही अंगठे गिरगावकराच्या अंगठ्याच्या ठशाला जुळत नाही. इतक्याच जाग्यात बदल केला. काय बदल असेल कल्पना करा. नाहीत माय ठसे जर तुमच्या ठशाला आले असते, मै 1.5 एकर जमीन तुम्ही माघारी चिकली असती. मी इकडं ठाण बोंबलू यायचे आहोत. आमच्या जमिनीत गेले कसे तपासायला गेले अंगठे नागपूरलात, म्हणले हे काय तुमचेच अंगठे आहेत ना. मग असं झालं असतं ना. काय चतुर असेल ब्रह्मदेव, एवढ्या जागेमध्ये 1.5 कोटी लोकांचा बदल केला. किती चतुर आहे. याच्या पलीकडे सांगतो, कोण्याही भांड्याला 1 छिद्र पाडा, भांड्यात पाणी राहत नाही. ब्रह्मदेवानं असं उभं भांडं तयार केलं, त्याला 9 छिद्र पाडे, मनान पाणी बाहेर येत नाही. काय चातुर्य असेल. आणि एवढा मोठा चातुर्याचा गर्व झाला. आणि एके दिवशी हे 27 गोपाळ आणि 268 वासरं ब्रह्मदेवानं चोरून नेले. वत्स हे चोरून या सत्य लोकाशी नेली, गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली, सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली, जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता, आरती ओवाळीन तुम्हा लक्ष्मी कांता. काय देवाची लीला. ही जशाला तशी वासरण गोपाळ वरी नेले. आणि आता एका गोपाळ देवानं असं इकडे बाजूला बघितलं, ती हे गोपाळ इकडे गेले, ते कुठे आहेत त्या झाडाखालचे, यांची आई काय म्हणत्याल. जशाला तशी गोपाळ तयार केले. वासरं गाई किती हंबरत्याल, जशाल तसे वासरं तयार केले. ब्रह्मदेवाने विचार केला काय असेल, चला दिवस माळायच्या वेळेला आपण बघू. गाई घरी जाताना हंबरत असतील. ह्या गाई घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या आई पोरांच्या आई विचारतील, आमचे गोपाळ कुठे आहेत, आमचे लेकरं कुठे आहेत. तर विश्वाच्या मालकानं जशाला तशी तयार केल्याच्या नंतर संध्याकाळची वेळ आहे. ब्रह्मदेवानं आपले 4 दूत पाठिले, आवक्ष अवपाल, त्याच्यापैकी दोघांची नावं. आणि हे दोघंजणं ज्या वेळेला समोर गोकुळात घुसतात त्यावेळेला जे गोपाळ वरे होते तेच खाली येतं, जे वासरं वरे तेच वासरं खाली येत. त्यांनी जाऊन सांगितलं, मालक आपण ज्या गोपाळांना वरी आणलंय का ते गोपाळ खाली येतं, आपण ज्या वासरांना वरे आणलंय का ते वासरं खाली येतं. ब्रह्मदेवानं सांगितलं, तुम्ही कामावर ठेवायच्या लायकीचे नाही, तुम्ही फुकट पगार घेता,
तुम्हाला कळतं का रे? अरे वासरा आणि गोपाळ जी आरती मी वरी आणली त्या आरती खाली कशी असतील? त्यांनी सांगितलं, मालक आम्ही आत्तापर्यंत तुमच्या सानिध्यात वावरलेले आहोत, आमच्या डोळ्यानं कसल्याही प्रकारची चूक केली नाही. आम्ही जे गोपाळ वरी पाहिलेत ते डोळे पुसपुसू खाली पाहिलेत, तेच गोपाळ खाली येतं. आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेवानं दुपारची वेळे अशाच वेळेला सगळे गोपाळ एकत्रित बसलेले आहेत. वासरंसुद्धा चरून, गाईसुद्धा चरून अशा यमुनेच्या तीरावर बसल्यात. आणि सर्व गोपाळांनी शिदोऱ्या एकत्र केल्या. ब्रह्मदेव हंसावर बसून आले. पाहतात तर गोपाळांनी वासरं खाली आहेत. आणि ब्रह्मदेव पुन्हा वरी गेले. आठीच्या आठी डोळ्यांनी ते वासरन गोपाळ पाहिले. खाली आल्यावर तेच आहेत, वरी आल्यावर तेच आहेत. ब्रह्मा करत आरती माला पहिनावे. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवाने कामधेनू नावाची गाय आणली. त्या गायीचं दुग्ध घेतलं आणि दुधानं विश्वाच्या मालकाला अभिषेक केला. देवाला गोविंद अशा प्रकारचं नाव पडलं. कल्पना करा किती मोठं नाविन्य आहे. जे गोपाळन जे वासरं वरे खरे नेलेत ते वासरन गोपाळ खालेच आहेत. त्यावेळेला ब्रह्मदेव आरती करतात. किती नाविन्य. नवल केवडे केवडे आता आपण पुन्हा आपल्या अभंगावर येऊ थोडंसं. नृग नावाचा राजा होता. या राजानं गायी दान दिल्या. पुराणामध्ये ज्याचं वर्णन आहे, फार मोठा नृग नावाचा राजा. एवढ्या गायी दान दिल्या, इतक्या गायी दान दिल्या. आमचे महाराज कशा गायी दानून घालते तुमच्या इथं? हा, ज्यायला डॉक्टर कदळलेत, पशुवैद्यकीय अधिकारी कदरला. अशा गाई त्याच्या पोटात पिशव्या प्लॅस्टिकच्या, त्या जणणार नाहीत, वासराला जन्म देणार नाहीत, दुधाचा तर चिलमीत नाही. चिलीम कळती ना? हो, अशा गाई. मी त्याला म्हणलं घेता कस का? संध्याकाळीच गेटला बांधून जाते. आणि पुन्हा सर नाही, मोरखी नाही, काय नाही, येड्या वाकड्या सुतुळीनच. म्हणजे माणसं इतके शहाणेत, कानीत लक्ष्मी जाती म्हणले. म्हणजे दुरी पण देत नाहीत. काय नालायक लोक असतील. आणि अशा गाई दान द्यायच्या. नृगराजानं गाई सालंकृत दिल्या. गाईच्या पाठीवर झालर टाकायची. व्यालेली गाय, चांगलं दूध देणारी गाय, दूध काढताना मालकाचे दात पाडीत नाही अशी गाय. अशा गाई दिल्या. आमची इथे एक म्हातारं बिमार पडलं साहेब, तुमच्या दवाखान्यात आलतं ते. पण तुम्ही सांगितलं आता न्यागडे पैशाचा खराबा करू नका ना, आमच्या लोकायला बेजार, सफाई कामगाराला बेजार करू नका. न्या आता पाहुणे रावणे बलवाय. आता लय पुढं गेले. हे कवा याची हवा जाईल काय सांगता येत नाही. तुम्ही परत केलं तरी मरच न गावात गेल्यावर. नुसतं पाहू लागलं असं टुळू 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 टुळू. मी गेलो बघायला. मोठ्या घरचं होतं ना ते. गेलो पाहला. बाई लगेच म्हणली, बाई बघितलं का? आव बघा ना, बाळू महाराज आलेत. बाई पडू द्या आता, त्याला काय ऐकू येणं, कानात खोट्या ठोकल्यात यमानं. आणि महाराज नाही, कोणी भूत बी आलं तर ते पाहत नाही. तुम्ही आता गपचिक बसा. बाई बघा ना कसे महाराज तुम्हाला बोलायला आलेत. बोला ना बोला ना. काय महाराज त्याचा स्वभाव. बाई मंदिरात लाईट एकदाच चमकत होता. दुसऱ्या दिवशी कवाशी लाईट नेत होते महाराज. 20 वर्ष झाला आम्ही लाईट विकत घेतला नाही. आणि त्याला भेटायला मी गेलो. महाराज तुम्ही चलता चलता फरचून पाय घसरला का? ही मंदिरातलीच फरची. काय बाई म्हणलो बापा, अशी कशाला सांगन मी, सांगायलो मला कळाली ती. गेलोत म्हणले, महाराज बघा ना कसं टुळू टुळू बघायले. इतकी गव्हाची थपी, ज्वारीची थपी, काही खात नाहीत, पेत नाहीत, काय नाहीत. म्हणलं बाई दवाखान्यात हुशे साहेबानं परत केले महाराज, आता काय कुठं न्यावा.
गावातल्या डॉक्टरला बलिलं, 5 सलाईन दिले, अंगात थेंब नाही सलाईनाचा गेला. आणि मी म्हणलं बाटल्या, गादीतच सुई गेली, गादीच फुगली, अंगात थेंब नाही गेला सलाईनाचा. भंगार सांगितल्या बघा ना कसे उकळत येत. नाही तर आधी जसे पिराला कापायला न्यायचे असे बसले होते. विठाला विठाला. मी म्हणलं जीजी एक काम करा ना, यायच्या हातानं 10 किलो ज्वारी संस्थेला द्या, सप्ताह चालू आहे व्यवहारे बाबांचा, द्या तिथं 10 किलो ज्वारी, वारकरी खातील, काकडा म्हणणारे, भजन म्हणणारे, हरिपाठ म्हणणारे. तर त्याला ते ऐकू येत नव्हतं, पण ते पोत्याकडं बोट केलेलं त्यानं माझ्याकडं पाहिलं. ते म्हणे आलो काळ इस्तू टाकायला. म्हातारीनं लगेच गड्याला बलिलं, पोत्याचा मुंगा सोडा, 4 पायल्याच्या टोपल्यात ती ज्वारी घेतली आणि म्हणलं त्याचा हात त्या ज्वारीत घालून द्या, वारकरी खातील. पण ज्वारी द्यायला म्हणल्यावर त्यानं हात असा बगला दाबला, पण त्यानं ज्वारीत नाही घातला. म्हणजे त्याच्या गावाला ज्वारीला का किडे लागतच नव्हते, म्हणजे किडे पण नग म्हणत होते त्याची ज्वारी. इतका नालायक होता ते. वारकरी कसे खाते त्याची ज्वारी? देवत म्हणला असं त्याच्या हातात ताकद देऊ द्या आणि जाऊ द्या बगलात. ते म्हणले महाराज बघा ना, ज्वारी नग म्हणायले तर असे बोट केले, हप्ताभर पोरं खातेत म्हणे, देऊ नको. हो तर मी म्हणलं जीजी एक काम करा, त्याच्या नावाने एखादी गाय द्या. मी अशी बोट मी करायला नव्हते पाहिजे, आता मला काही सुधारलं नाही ना. मी गपचिक म्हणावं एखादी गाय द्यात. म्हणलं जीजी त्याच्या हाताने एखादी गाय द्या. ते म्हणला हे लय ये मी दुसऱ्याच्या वळाय फोकणार. बायकुल म्हणला मला नी गाईच्या गोठ्यात. गडी बलिले, बाजू उचलली, गाईच्या गोठ्यात नेली. अशा गाई पाहत होतं आणि कोपऱ्यातली गाय देऊन टाका. गाय अशी ताजी तवानी होती. आणि मी म्हणलं दिलीच कसं काय? पण त्या गाईची शेपटी काळी झालेली होती शेणानं. काळं शेण आलं की निकाळ्या नावाचा रोग झाला. 3 दिवसात जनावर गायब. इतकं शेतीत निष्ठ होतं ते. आणि मग महाराज बलिलेत. म्हणलं महाराज कोणते? म्हणजे मग तुम्हीच येत ना आता. मी म्हणलो मला कशाला? नाही घ्या ना, काय होते घ्या. आता मला वाटलं चांगली गाय घ्यावं. मग ती गाय तिला हळीत कुंकू लावलं, हारगीर घातला नागरेश्वर, फोटो गिटो काढले, मला दिली. आणि घरी आल्यावर 3 तासाला गाय मेली. 1600 लागले JCBनं पुरायला. काहीच नाही, 1600 लागले. आणि मी वापस गेलो तर मला पाहून हसू लागलं. म्हणला त्याच्यामुळं तर देईल ती तुला. ते बोललं नाही. पहा का अशा गाई दान दिल्या असत्याल का? ते नरक नावाचा राजा होता. गाई दान दिल्या. आणि गाई दिल्याच्या नंतर वाद झाला महाराज. सर्वांना कथा बघण्यात आहे. गाय सुटून आली. आता गाई हे सांभाळा सांगणं कीर्तनात कोण्या महाराजाला जमतं बरं का, पण गाई सगळ्या महाराजाला बांधता येत नसत्या. गाई बांधणं हे त्याला जरा जुरा शेती आली पाहिजे, जरा जुरा कमरात वाकलेला पाहिजे. ज्याची एडिंग झालेली आहे का त्याला गाई नसत्यात सांभाळता येत. वाकत नाही कंबर, जर वाकला पाहिजे कमरात. शेण काढायला कशाला, अमक्याला तमक्याला, वैरण टाकायला. आता धडाकात लावलाय आपल्या लोकांना. गाई पाळा, मायबापाला सांभाळा. आणि तू काहून तुझ्याकडं नाही? नाही म्हणले मन माय बायकोचं जमतच नाही. वा 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 काय 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 सुमळ्या, तुला यम किती हानीन रे. इंच भर जागा ठोचा नाही लाल करायची. लाज वाटायला पाहिजे. 5 टन कीर्तनात लोकायला सांगतो मायबाप सांभाळा आणि तू सांभाळीत नाही. हो गाई सांभाळा, गाई सांभाळा. खालून एक जणांनी चिठ्ठी दिली, बाळू महाराज तुमच्याकडे गाई किती आहेत? बापा आवाज गेली. हो कीर्तना जे विठ्ठलच लगेच. इतकं सोपं आहे. माणसं बावणे झाली. ती आग्या मोळाच्या माश्या आहेत. आता ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात आणि जे गण लावून चाललं का त्याला डसत येत. माणसाचं सांगूत नका आता काय करतील. इथून पुढे आपल्या लोकांना हिशोबान वागावं लागेल. गेला काळ माणसं ऐकत होते जसं सांगतील तसं. आता नाही. आता वागवतो किती चांगलं आणि बोलवतो किती चांगलं याच्यावर लोकांचं लक्ष आहे. विठाला गाय सुटून आली. दुसऱ्या दिवशी व्यक्ती गाय पाहत पाहत आली. आणि जनावर हुशार असतं बरं साहेब. तुम्ही कोण्याही बाजारातून बैल घ्या, गाय घ्या, मसड घ्या आणि ती चलत आणा. आणि तुमच्या घरून जर सुटली तर पुन्हा मालकाच्या घरी जाती. टेम्पूत आणल्यावर सुधारायचं नाही, पण चलत आणल्यावर काय घरी जाती. माणसं इतकी इडपट आहेत, जातीत घरी पण उतरल्यावर.
जनावर लगेच जातात बरं, हुशार असते, त्याला रस्ता कळवतो. आणि ती गाय पुन्हा जशाल तशी वापस आली. वापस आल्यावर सांगितलं मला गाय पाहिजे. अहो तुम्हाला दिलती ना काय? आली म्हणले तुमच्याकडं. आणि तुम्ही जी मला गाय दिलती का ती समोरच्या महाराजाला दिली. ते महाराज मला गाय देत नाही तर मला गाय तीच पाहिजे. वाद झाला, राजाला शाप प्राप्त झाला. राजा सरडाच्या योनीला गेला. वाटेल ते प्रयत्न केले पण त्या योनीतून मुक्त होता कामा नये. खूप खूप प्रयत्न केला, संदेश मिळाला. आपल्याला जर याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आहेत, आपल्याला बघायला जावं लागेल. अशा वेळेला एका वनामध्ये मोठा खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये नरग हा सरड्याच्या योनीत पडलेला आहे आणि तिथं भगवान गाई वासरं वळत होते. गाईची वळती आणण्यासाठी एक गोपाळ गेला. त्यानं खाली पाहिलं तर फार मोठा सरडा होता. त्याचे डोळे वाटीवारीसारखे, अशा गाडीच्या चाकासारखे त्याचे डोळे, फार मोठा सरडा, असा लांबलचक एखाद्या कासऱ्यासारखी त्याची शेपटी. आणि त्या गोपाळानं सांगितलं, दादा भयावह मोठा सरडा आहे. दादाही धावत आले. वरद आला, वाकड्या आला, पेंद्या आला, सुदामे आला, बोबड्या आला, सगळीजण आली. भगवान तिकडंच होते. आवाज दिला, देवा ए कन्हैया, अरे फार मोठा सरडा आहे, त्याचे चाकासारखे डोळे आहेत. भगवान म्हणतात, दादा काय तुम्ही सुद्धा पोरांच्या नादी लागले? एवढा मोठा सरडा असतो का? 2 कासऱ्यासारखी त्याची शेपटी आहे, त्याचे पाया असे असे झाडाच्या फांद्यासारखे आहेत. काय हे काय वेड्यासारखं काय बोलता दादा तुम्ही? दादा सांगतात, अरे कन्हैया मी तुला सांगतोय, बघ तो बघ सरडा. या सगळ्या लोकांकडे सरडा डोळे वटारून म्हणजे सात्विकतेनं पाहत होता, पण मोक्ष नाही. ज्यावेळेला भगवान परमात्मा आत डोकावतात, एका क्षणात विश्वाच्या मालकाकडे पाहिल्याबरोबर त्या सरड्यातून दिव्य देह असा निघला आणि पार्षदानी विमानात ठेवला. नरग राजा पूर्वपदाला गेला. पाहता श्रीमुख संध्याकाळचं देत जा. ते काय होतंय, कारण श्रोते काय मला दुपारचं कीर्तन दिलं तरी याच्यापेक्षा जास्त लोक होते मागच्या वेळी. त्याला काय गिरगावकराच्या जत्रा लोक येतात. याच्यात काय होते, गोंधळ करा बंद करा, सोडा बंद करा, त्याच्यात ते सुधरत नाही ना. अभंग कसा सोडावा तेही कळत नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल बोलिलेले प्रेम देवा कोणी क्षमा करा महाराज हे बघा, हॅलो, जोपर्यंत सगळं निवेदन वगैरे सांगणं होत नाही